चहाची वेळ झाली. नाही, चिरंजीव दुपारी घरी जेवायला येणार असा अगदी ठामपणे म्हणाला होता. आले का? तुम्हाला चहा हवा असला ना तर मी करून देते. नाही, मी करते नाही. नाही, मी चहा घेणारच आहे, पण त्या अगोदर तुम्ही दोघींनी काहीतरी खाऊन घ्यावा असं मला वाटतं. यासाठी केला होता अट्टा. तुम्हाला म्हणालो होतो ना मी, मुलाला भेटायचंय तर मुलाला बोलवून घ्या. तुम्ही त्याच्या दारात जाऊ नका. मुलगा आहे ना तो आपला, मग त्याच्या दारात आलं तर बिघडलं कुठे? त्याच्या बाबतीत कसला आलाय मान अपमान? माझा ऐका, हट्ट सोडा. नाही सोडणार. हट्ट काय तुम्ही दोघांनीच करायचा? मग बघा त्याची वाट. बघणारच आहे मी वाट. तुम्ही मला सांगा, असं काय मी रोज त्याची वाट बघत असते हो? काहीही झालं ना तरी आज मी त्याच्या बरोबरच जेवणार आहे. मग तो रात्री कितीही वाजता आला ना तरी चालेल. कळलं? धन्य आहात तुम्ही आणि तुमचे ते चिरंजीव. आई, खरंच जेवणाची वेळ उलटून गेलीये. तुम्ही घ्या ना जेवण. नको ग, नको. तू मला पाणी दे थोडं. हो. तू जेवून घे ना. नाही आई, थांबते मी. रोज थांबतेस का त्याच्यासाठी? दुपारी ते नसतातच, रात्री थांबते. म्हणजे तुला सवय आहे तर वाट पाहण्याची. पण आज खूप उशीर झालाय. खरंच जेवून घे. नाही आई, तुम्ही जेवला नाही. एक तर पहिल्यांदाच आलात आणि जेवायच्या थांबलात, मग मी कशी जेवेन? मी थांबते. ते आले की तुम्हा दोघांनाही वाढते आणि मग जेव.